पनीर भात खाणार तर जीबीएस होणार। अशुद्ध पाण्यामुळेही जीबीएसचा धोका। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? जीबीएसनं राज्यभरात पाय पसरवलेत। जीबीएस मुळे 5 जणांचा मृत्यू झालाय। त्यामुळे राज्यभरात याच जीबीएसनं दहशत पसरवली आहे। त्यातच आता पनीर आणि भात खाल्ल्यानं जीबीएसचा धोका वाढतो असा दावा करण्यात आलाय। त्यामुळे आणखी टेन्शन वाढलंय। जीबीएस हा जीवघेणा असल्यानं या दाव्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। व्हायरल मेसेज मध्ये काय दावा करण्यात आलाय तो आधी पाहूया। पनीर भाताचा आहारात समावेश करू नका। जीबीएस विषाणूचा संसर्ग होतो। दूषित किंवा कमी शिजवलेलं मांस, पाश्चर न केलेले दुग्धजन्य पदार्थ किंवा अशुद्ध पाण्याच्या सेवनानं या जीवाणूची लागण होते। हा मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। जीबीएस काय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, मात्र त्याची लक्षणं काय आहेत ते देखील पाहूया। हात आणि पाय सुन्न होतात। हात आणि पायांना मुंग्या येतात। स्नायू कमजोर होतात। श्वास घेण्यात समस्या जाणवते। जीबीएस सिंड्रोमची ही लक्षणं आहेत। त्यामुळे ही लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। मात्र भात पनीरमुळे जीबीएसचा धोका आहे का हे जाणून घेणं गरजेचं आहे, कारण भात हा प्रत्येकाच्या ताटात असतो। सगळेच जण भात खातात, त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। याबाबत अधिक माहिती जीबीएस वर उपचार करणारे डॉक्टर देऊ शकतात। त्यामुळे आमचे प्रतिनिधी डॉक्टरांना भेटले, त्यांना मेसेज दाखवून याबाबत अधिक माहिती जाणून घेतली। खरं बघितलं तर पनीर असेल, तांदूळ असेल किंवा चीज असेल, हे जर ताजं अन्न असेल, स्वच्छ असेल, तर त्यामुळं जीबीएस पसरण्याचा धोका आहे या मेसेजमध्ये मला तरी काही तथ्य वाटत नाही किंवा त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही आहे। कुठलंही अन्न किंवा पाणी असेल आणि मग ते जर दूषित असेल तर त्यामुळेच हा आजार पसरू शकतो। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। तांदूळ आणि पनीर या पदार्थांमध्ये जास्त बॅक्टेरिया असतात यात तथ्य नाही। खाद्यपदार्थ शिळा होत गेला की त्यात बॅक्टेरिया वाढतात। भात पनीर ताजं असेल तर खाण्यात काहीच हरकत नाही। नॉनव्हेज पदार्थ शिळा किंवा पूर्ण न शिजवलेला खाऊ नये। दूषित पाणी पिऊ नये। पाणी उकळूनच प्यावं। बाहेरचं उघड्यावरचं खाणं पिणं टाळायला हवं। कधी कधी आपण कच्च्या भाज्या खातो, मात्र सध्या कच्च्या भाज्या खाऊ नयेत। फक्त शिजवलेलं अन्नच खावं। नॉनव्हेज आणि पाणी यातून जीबीएसचा धोका जास्त आहे। मात्र भात पनीर खाल्ल्यानं जीबीएस होतो हा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।